नमस्कार मित्रांनो, बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अनेक सिनेमे तिचे आले, अनेक भूमिका तिने केलेल्या आहेत। पण ही जॅकलिन फर्नांडिस तिचा अभिनय किंवा सिनेमापेक्षा तिच्या आयुष्यात झालेल्या सर्वात मोठ्या कॉन्ट्रोवर्सीमुळे जास्त चर्चेत राहिलेली आहे। तुम्हाला माहितीच असेल, सुकेश चंद्रशेखर नावाचा तिचा मित्र, या मित्रासोबतचे तिचे फोटोग्राफ्स हे आपल्याला इंटरनेटवरती बघायला मिळतील। त्यामुळे हे किती जवळचे मित्र होते हे आपल्या लक्षात येऊ शकतं। सुकेश चंद्रशेखर हा एक ठग आणि मनी लॉन्ड्रिंग करणारा असल्याचं त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले आहेत। सुकेश चंद्रशेखरने 200 कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंगची एक केस समोर आलेली आहे आणि त्यातच आता या जॅकलिन फर्नांडिस अधिक खोलात अडकत जात असल्याचं दिसून येत आहे। पहिले समजून घेऊया हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण नेमकं काय होतं। रॅनबॅक्सी या उद्योग समूहाचे सिंग नावाचे जे मालक आहेत, चेअरमन, ते सध्या एका केसमध्ये जेलमध्ये होते। ते जेलमध्ये असल्यामुळे त्यांची पत्नी अदिती ही त्यांना सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न करत होती, पण ते काही सुटत नव्हते। आता या सिंग यांना सोडवण्यासाठी हा सुकेश चंद्रशेखर, ठग सुकेश चंद्रशेखर याने अदिती यांच्याशी संपर्क केला। मी खूप मोठा एक CBI CID अशा यंत्रणांमधला ऑफिसर आहे, माझी खूप मोठी ओळख आहे, सर्व मंत्र्यांना, केंद्रातल्या मंत्र्यांना मी ओळखतो आणि तुमच्या पतीला सोडवलं जाऊ शकतं असं यांनी अदितीला सांगितलं। अदिती यांनी मग त्यांना मार्ग विचारला की आपल्याला यांना कसं सोडवता येईल। तेव्हा या सुकेश चंद्रशेखरने 200 कोटी रुपयांचा खर्च येईल, तुमचे पती जेलच्या बाहेर येतील असं त्याने सांगितलं। आता मोठे उद्योगपती असल्यामुळे त्या पैसे देण्यास तयार झाल्या। त्यांनी या सुकेश चंद्रशेखरला 200 कोटी रुपये दिले सुद्धा आणि 200 कोटी रुपये घेतल्यानंतर हा ठग तिथून पळून मुंबईमध्ये आला। मुंबईत आल्यानंतर इतका गडगंज पैसा जवळ असल्यामुळे याने मोठमोठ्या मॉडेल्स, अभिनेत्री यांच्याशी मैत्री करणं, त्यांना कॉन्टॅक्ट करणं याची सुरुवात केली आणि त्यातूनच त्याची मैत्री या जॅकलिन फर्नांडिस सोबत झाली। जॅकलिन फर्नांडिसला या सुकेश चंद्रशेखरने अगदी कोट्यावधी रुपयांचे गिफ्ट दिले। असं म्हणतात या गिफ्टमध्ये आलिशान फ्लॅट, इम्पोर्टेड कार, डायमंडचे नेकलेस अशा गिफ्टचा समावेश आहे। हे गिफ्ट्स जॅकलिन फर्नांडिसने स्वीकारले। जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात तिचा काय रोल आहे, तर जॅकलिन फर्नांडिसने पहिली गोष्ट हे गिफ्ट स्वीकारले म्हणजेच तिचा यामध्ये सहभाग होता। दुसरी गोष्ट, जेव्हा आपण या प्रकरणात गुंतत चाललो आहे, आपलं नाव येत आहे असं लक्षात आल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसने या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली, कोर्टात तसा अर्ज दिला। आता माफीची साक्षीदार होणार म्हणजे या गुन्ह्यांची तिला आधीपासनं माहिती होती असं सिद्ध होतंय। त्यामुळे जॅकलिन फर्नांडिस आता त्या माफीच्या साक्षीदारीचा अर्जामुळेच अडचणीत आलेली आहे, कारण कोर्टाचं म्हणणं आहे की यात तुम्हाला आधीपासनं माहिती होती, ती माहिती तुम्ही लपवली या गुन्ह्यांची, त्यामुळे तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात। तिसरी गोष्ट, जॅकलिन फर्नांडिसचा या 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये प्रत्यक्षात सहभाग सुद्धा असल्याचा आरोप तिच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। आता कोर्टाने हे आरोप निश्चित केलेले आहेत। त्याचप्रमाणे जॅकलिन फर्नांडिस, सुकेश चंद्रशेखर आणि इतर काही जणांवरती मकोका लावण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। हे आरोपपत्र निश्चित केल्यामुळे जॅकलिन फर्नांडिसला 3 जून रोजी प्रत्यक्षात हजर राहून या आरोपपत्रांवरती सही करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे जॅकलिन फर्नांडिस आता मोठ्या अडचणीत येणार असंच दिसून येते, कारण तिचा आधीचा अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। त्याचप्रमाणे सुकेश चंद्रशेखर सोबत तिचे संबंध असल्याचं सुद्धा सिद्ध झालेले आहे। तिने गिफ्ट सुद्धा घेतलेले आहेत, म्हणजे या मनी लॉन्ड्रिंगमधल्या पैशांचा तिने वापर केलेला आहे असं सिद्ध होत असल्यामुळे आता जॅकलिन फर्नांडिस जास्तीत जास्त यात अडकणार असंच दिसून येत आहे। मित्रांनो, सिनेमांमधले हे अभिनेते, ॲक्टर, ॲक्ट्रेस यांचा कुठून ना कुठून काही ना काही गुन्हेगारी जगाशी वेळोवेळी संबंध आपल्याला दिसून आलेला आहे। अगदी बॉम्ब ब्लास्टपासनं ते अशा छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा
सिने क्षेत्रातील अभिनेते यांचा काहीतरी संबंध आपल्याला नेहमीच दिसून येतो। त्यामुळे मित्रांनो, या प्रकरणावरती, या जॅकलिन फर्नांडिसवरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।